छोटावाला पण एक होता बघा सुंदर अशी आमची गावची नदी आणि डायरेक्ट उड्या मारायचा विषय इकडे होतोय. पारंपरिक पद्धतीचा फिशिंग रॉड आता मी पाण्यामध्ये टाकायला चाललोय. हा फिशिंग रॉड आहे आणि याला आता मस्त की पाव लावलेला आहे गळाला, 2 गळ आहेत. चला ट्राय करूया. नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता आपण आहोत फार्म हाऊसवरती आणि मित्रांनो खूप दिवस आधी इथे वादळ वारा झालेला. तर स्विमिंग पूलमध्ये पूर्ण आहे ना माती बसलेली आणि तो आता गाळ बघा इकडे बसलाय. तर आता वैभव आता पूर्ण जो गाळ आहे ना तो पूर्ण क्लीन करतोय. तुम्ही बघू शकता बघा फरक की हा एवढा इकडचा पूर्ण व्हॅक्यूम झालाय, तिकडचा बाकी आहे. पाणी एकदम क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर. तर थोड्या वेळाने स्विमिंग पूल एकदा का चांगलं झालं तर आपण मस्तपैकी आंघोळ करणार याच्यात. काय आणलंय? हो भाई बघा वहिनीने जाम काढले. खूप आहे रात्री दाखवले ना भाई पब्लिकला. चला मित्रांनो आता आम्ही थोडंसं स्विमिंग पूल आहे ना जे क्लीन करून घेतो. अरे किती गेम खेळणार आहे सोम, एवढा गेम तू गेमच खेळतोस मला माहिती आहे. जरा मदत करायची दादाला. काय हा नुसते गेम. आता दोन्ही वहिनी मिळून साफ करतात, पण ऑलमोस्ट मी आणि दादाने 90% पूर्ण स्विमिंग पूल क्लीन केलेला आहे. आता नदीवर जायचं. आता नदीवर जायचं. नदीवर बिया बाहेर नाही येते. बिया ये फिशिंग करायला आता मासे पकडायला जायचं ना आपल्याला. आता मासे पकडायला पकडायचा भाई. स्नेक हे उतरतच नाही. नाही पाळण्याला उतरतच नाही. चल जायचंय. मित्रांनो फायनली आपण आता नदीवर चाललोय फिशिंग करायला आणि पोहायला. तर इकडे संपूर्ण डिक्की मध्ये आपण सामान ठेवलेलं आहे. विया चलो. अरे मी एक्स्ट्रा कॅप घेतलेली. कॅप घ्या. हे घे बहिणी चावी. ही वाली. चला मित्रांनो आता आम्ही सगळे निघालो नदीवरती. मुठवलीच्या सगळं सामान वगैरे घेतलंय आणि विया एकदम खुश झाली. गाई गुरु आणि बकऱ्या आता इकडनं गेल्या समोर ते बघा तिकडे. तरी खूप खुश झाली. त्यांना बोलवते या. बघा कालव्याला पण आमच्या पाणी सोडलं मस्तपैकी. खूप वर्षांनी एकदम 5-6 वर्षांनी पाणी सोडलं असेल. दादा गाडी करतो आता. सोमच्या दुकानात वडापाव खाऊया ना. फुल मार आता जाऊ दे. कसला धावत आला भाई अर्चित आला तर माग बघ. ह्याच्यात छोटावाला पण एक होता. ही देऊ ना पहिली. ही किती वाली आहे? 300 रुपये. 300 आम्ही ठाण्याला जाऊन परत आलो मासे पकडायला. ठाण्याला कुठे राहता? ठाण्याला 5 पकडे बेस्ट. ठीक आहे. 200 रुपये. हा ही त्याला गाडा 500 झाले ना. हो. मामांकडनं आपण हे घेतलंय आता मासे पकडायचा पाग आणि जाळी. तर मस्तपैकी आपण आता फिशिंग करणार आहे. दुधासारखा निघत असेल ना. हा चलो. चला मामा धन्यवाद. तर मित्रांनो आम्ही आता कोलाड नाक्यावरती. तुम्ही बघू शकता हा रोड डायरेक्ट रोहा अलिबागला जातो आणि इकडनं सरळ गेलो की डायरेक्ट गोवा कोकणात. तर इकडे थोडा वेळ थांबलोय आपण. सोमच्या आजोबांकडनं आपण वडापाव घेतोय आणि सोमच्या आजोबा वडापाव बनवतात तिकडे. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो कुलस्वामिनी. सोम कुठे गेला? सोहम वडापाव. इथं मग वडापाव बनवतात. एकदम फेमस वडापाव नाक्यावरचा, कोलाड नाक्यावरचा. तुम्ही कोलाड नाक्यावर येत असाल, रोह्याला वगैरे जात असाल किंवा गावाला जात असाल ना तर कोलाड नाक्याच्या ब्रिज खाली आपलं वडापावचं दुकान आहे. नक्की भेट द्या. हे सोमचे पप्पा, सोमचे आजोबा. मस्त की वडापाव आपण हे बघा गरमागरम कुरकुरीत वडापाव आपले झालेले आहेत. तर मित्रांनो हे बघा आपले आता वडापाव घेतलेत. चला जायचा. चला हे एकदम गरमागरम वडापाव आणले. गरमागरम वडापाव. मुठोली गावात आलोय आणि बघा दादा आपली पूर्ण ही भात शेती आहे. म्हणजे 2 टाइम होते ही पूर्ण. पाणी पुरवठा एकदम मस्त असल्यामुळे 2 वेळा वर्षातून आपण भात शेती करतो. उडी मारते मी डायरेक्ट उडी. मित्रांनो फायनली आपण नदीवर पोहोचलोय आणि ही बघा सुंदर अशी आमची गावची नदी
आणि डायरेक्ट उड्या मारायचा विषय इकडे होतोय. पारंपरिक पद्धतीचा फिशिंग रॉड आता मी पाण्यामध्ये टाकायला चाललोय. हा फिशिंग रॉड आहे आणि याला आता मस्त की पाव लावलेला आहे गळाला, 2 गळे. चला ट्राय करूया. इथे आता आम्ही वडापाव खातोय आणि दादा वहिनीने तो जाळा पुन्हा आता पाण्यात सोडतात हळूहळू. तिकडे दादा वगैरे मासे पकडतात आणि इकडे बघा 2 तिलापी आणि एक हा माहीत कुठला मासा आहे हा बघा. हे 3 मासे भेटलेत आपल्याला. आता आपण गावात चाललोय दुकानावर काहीतरी पाण्याची बॉटल आणि खायला आणायला. चला दादाच्या दुकानातून आता खायला घेतलं आम्ही. आता कोल्ड्रिंक आणि खायला घेतलं. आता चला जाऊया परत नदीवर. हे बघा मित्रांनो किती मासे आहेत छोटे छोटे. हे हा मळ्याचा मासा आहे ना हा मोठावाला. हे मी कधी खाल्ले नाही, बनवले पण नाही, माहित नाही मला. हा मित्रांनो शिवडा मासा बघा केवढा मोठा आहे बघा. आणि हे बघा सगळे मासे बारीक बारीक आणि आपण पकडलेले हे जिवंत मासे. मित्रांनो आता आम्ही सगळे घरी चाललोय. भरपूर सारे मासे तिकडनं आपण घेतले त्यांच्याकडनं आणि अर्धे आपण पकडलेले जिवंत मासे पण आहेत. तर याच्यामध्ये पकडले ना अर्चित आपण. हे बघा तर चला जाऊया. इथे विया फुल मस्ती करते आणि आता आम्ही घरी चाललोय. खूप मजा आली आज मासे पकडायला. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय. चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण दुपार झाली आणि आता प्रभाकर हॉटेलला जेवायला आलोय. मित्रांनो फायनली आपण आता फार्म हाऊस वरती पोहोचलोय आणि आपल्याला भेटायला इथे आई आलेली आहे. बघा आई आली आपल्याला भेटायला इकडे. स्विमिंग पूल पण मस्त भरलाय आपला. आता मस्त पोहूया. तिकडे सगळे स्विमिंग करतात आणि मी असंच बागेत फिरायला आलो. तर हे काजू बघा. हे बघा अजून एक होतं वरती. हा बघा अजून वरती खूप काजू आहेत. स्विमिंग करता करता आता भूक लागली म्हणून कैऱ्या कापतो बारीक बारीक आणि बघा काजू इथे सगळं कापून ठेवलंय आणि आता मीठ मसाल्यामध्ये मस्त डीप करूया. मित्रांनो फायनली आमचं सगळ्यांचं स्विमिंग पूलमध्ये न्हावून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय म्हणजे नाक्यावर चाललोय हॉटेलमध्ये भाकरी आणायला. घरी जेवण बनवलंय आता फक्त भाकरी आणायच्या त्या आणायला चाललो आम्ही. चला मित्रांनो मी चुकून न्हावून बोललो, न्हावून नाही पोहून. चला रे चल लवकर चल ना समोर. मित्रांनो फायनली मस्त की जेवलो आणि मला ना खूप जास्त सर्दी झाली एकदम खतरनाक लेवलची. आता आम्ही झोपणार आहे. मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू आहे. आता आपण घरी चाललोय. आता गाडीत सगळं सामान वगैरे ठेवतोय. चला आणि गाडी पण आहे ना मस्तपैकी धुवून घेतली आणि माझी बॅग वगैरे ठेवली. आता ते यांच्या सगळ्यांच्या बॅगा बाकीत. आणि इकडे अर्चितने बघा आंबे आणि काजू काढले ठाण्याला. आविष्कार दबियेतो ठाण्याला. हा चल आणि आज अर्चित येणार आहे आणि सोम नाही येणार आहे. अर्चित आपल्यासोबत ठाण्याला येणार आहे. गेट खोलला तोपर्यंत गाडी बाहेर काढतो. हा सोम येतोयस ना तू. हा सोम पण येतोय. मित्रांनो आता गाडी बाहेर काढतोय पण फार्म हाऊसच्या बाहेर पाऊल टाकायची इच्छाच होत नाही. गाडी एकदा गावाला आलो ना ठाण्याला जायची इच्छा होत नाही अजिबात आम्हाला. आणि जायच्या आधी हे सगळे मासे आपण सोडतोय कालव्यात पुन्हा एकदा. विलेज मित्रांनो गावच्या घरात आलो आईला भेटायला. आता आईला भेटू आपण निघू. काय करणार? येत होतो येत होतो. काय येत होतो? हे गुलाबजाम खा खालची. आई शपथ गुलाबजामुन आईने दिले. अरे त्यांची टीम होती. मित्रांनो गावावरनं आलो आणि बैफुल थकलेलो. गाडी चालवली ना तर डायरेक्ट झोपलो. आता संध्याकाळचे वाजलेत किती 7 वाजायला आले आणि आता मी उठलो आणि मम्मीने मस्तपैकी चहा खारी दिले. आता मस्तपैकी चहा आणि खारी खाणार आहे आम्ही. मित्रांनो चहा खारी खाऊन झाली आहे. आता मी थोड्या वेळासाठी बाहेर चाललो जरा फ्रेश वाटेल म्हणून. तर चला जाऊया. खूप सर्दी झाली हो, बेकार सर्दी झाली मला. एवढं मग पाण्यात पोहायचंच नाही तू. अरे आता काय करू स्विमिंग पूल आपला आहे पाणी आपलं पोहावं तर लागणारच ना. बरोबर तुला सर्दी झाली. एवढा तर पावलंच काय मासे नदीत पकडलंच नाही. अरे मासे नाही पकडले बघा झालं पण मजा तर केली सगळ्यांसोबत. यात्रा झाली आणि हा जो ब्लॉग तुम्ही बघितला त्यामध्ये मी काहीच बोललो नव्हतो जास्त. एकदम कमी बोललेलो, एकदम मिनिमम बोललेलो. त्याचं कारण म्हणजे मला जी आलेली सर्दीमुळे मला ॲक्च्युअली बोलता पण नव्हतं आणि मला नीट म्हणजे रुमालाशिवाय मला कुठे जाताच येत नव्हतं एवढी सर्दी झालेली. त्याच्यामुळे हा ब्लॉग खूप शॉर्ट बनला. फक्त मी तुम्हाला नॉर्मल सांगितलं मी हे करतो मी ते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.